दादा, परवाच तुमच्या ऑफिसमधून कॉल आला होता माझ्या वाढदिवसाची तारीख कन्फर्म करायला आणि सांगितलं होतं की दादा तुमच्याशी वाढदिवसाच्या दिवशी बोलतील. दादा, मी तुमच्या फोनची वाट पाहणार होते आणि ही बातमी काल येऊन धडकली. मला अजूनही विश्वास बसत नाही. असं वाटतं दादांचा फोन येणार आहे. मला आपली शेवटची भेट आठवते, डिसेंबरमध्ये झाली. लेकाचं लग्न झालं म्हणून मी तुम्हाला नवे सासरे बुवा झाला म्हणून अभिनंदन केलं होतं. तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाचं स्मित मी विसरूच शकत नाही. दादा, तुम्ही खरंच जागा होता. जेव्हा मी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुम्ही स्वतः फोन करून विचारलं होतं, थेट देवाभाऊंच्या नेतृत्वातच प्रवेश घेत आहात ना? मी हो म्हटल्यावर तुमच्या आवाजात जे समाधान होतं, जणू तुमची बहीण एका चांगल्या माणसाच्या नेतृत्वात काम करणार आहे याची खात्रीच तुम्हाला पटली होती. आता का अशी वेळ चुकवली? तुमची पोकळी कधीच भरून निघणार नाही. कधीच भरून निघणार. भावपूर्ण श्रद्धांजली.